मास्तर सरबत मालक. निवडुंगाच्या फडात शहाण्या माणसानं पाय घालू नये मास्तर, पस्तावा होतोय. जन्मभर निवडूनच तुडवला आम्ही. शहाण्या माणसात आमची गणना कधी नव्हतीच मालक. आम्ही गाढव, जन्मजात आणि भले थोरले गाढव. तेव्हा आमच्या पस्तावण्याची तुम्ही चिंताच करू नका. आता सांगून टाका एकदाच, कोण हा मारुती कांबळे, त्याचं काय झालं? गुलाम आम्हाला भारी सतावून राहिलाय. मास्तर तो होता एक जण, त्याचं तसं काही नाही. तसं म्हणजे काही विशेष अहो नाही. कसं त्याशिवाय का लोक त्याच्याविषयी इतके कुजबुजतात? लोक हा म्हणजे या भागातली माणसं. गेल्या काही दिवसात इतके वेळा हे मारुती नाम आमच्या कानावर आलं की वाटू लागलं, हा आहे तरी कोण पुरुषावतार. मालक, या मारुती कांबळेचा पत्ता काय? मास्तर, माणसाला सुख हवं असन तर आपण भले आपलं काम भलं असं सरळ लाईनीत जगावं. खावं प्यावं बिनधास्त झोपावं. विनाकारणी भलत्या फंदात पडू नये. योग्य वेळी भेटून सल्ला दिला असता तर कदाचित उपयोग सुद्धा झाला असता. आपण 32 वर्ष उशिरा भेटलात मला. उशिरा कशाला मास्तर? आता राग इथं लाईनशीर. लाईनशीर म्हणजे साधारणतः कसा? कुणाच्या अध्यात्माध्यात न पडता आपलं जे जे काही असन ते एक चित्तानं ध्यान धरून. हो, पण म्हणजे पिऊन की न पिता तेही महत्वाचं. शिवाय इश्कबाजीचा प्रश्नही कदाचित येईलच. छी 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 मास्तर, या वयात तुम्हाला इश्कबाजी काय सुटायला? मास्तर, आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं तुम्ही जर आम्हाला साथ दिलीत ना तर तुमच्या जीवावर आम्ही नवीन नवीन योजना काढू. पैशाचा सवाल नाहीये, सवाल आहे बुद्धीचा आणि निष्ठेचा. मास्तर, खरं तर मास्तर या भागामध्ये आणखीन एक हायस्कूल व्हायला पाहिजे आहे, एक कॉलेज हवं आहे. तसंच तुमचं एक साहित्यिक संस्था हवी. शहरामध्ये होता ती झाडून सारी संमेलनं आपल्या भागात झाली पाहिजे. पाण्यासारखा पैसा खर्च कर. मास्तर, आमची इच्छा आहे या भागामध्ये एक प्रचंड लायब्ररी करूया. अशी दुर्मिळ पुस्तकं आणू की पुण्या मुंबईकडची विद्वान मंडळी इथं आली पाहिजे वाचायला. हा, एअर कंडिशन करू. हो हो, एअर कंडिशन. नुसतं पुस्तकाचं नाव निघालं, इंग्रजी असू दे ना, असू दे, आपल्या लायब्ररीमध्ये असणार का नाही? मास्तर, आम्ही त्या लायब्ररीला आमच्या मातोश्रींचं नाव देणार. वा, ऐकूनच डोकं गरगरायला. तर सांगायचा मतलब एवढाच मास्तर की आमच्याशी इमानानं राहा. विश्वास पाहिजे, बाकी सगळं होतं. कोण काय बोलेल आपले कान बंद नका.
मास्तर लोकांचं काय तोंडाला येईल ते लोक बोलत राहणार. तुम्ही नाही त्याचा विचार करायचा. थँक्यू. थोडक्यात म्हणजे मारुती कांबळे कोण हे आम्ही विचारायचं नाही, त्याला भेटायचं नाही, त्याचा विचार सुद्धा करायचा नाही. राईट? तूर्त इतकंच. आणि जसजसे दिवस जातील तसं आणखीनही लक्षात येईलच तुमच्या. ठीक आहे. मला आपण केलेल्या बहुमोल उपदेशाबद्दल आणि दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आपला ऋणी आहे. बघा, अजून संपलेले नाही. मास्तर, तुमच्या 1 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर अजून बाकी आहे. आम्ही ते तुम्हाला देणार. हा, मला असं सांगा की माणसाला कडकडून भूक लागली तर त्याला झोप येईल काय? सांगा ना, येईल काय? नाही. भूक कसली असते? भूक अन्नाची असते, पैशाची असते, जास्त तर सत्तेची असते. ती तर भलती जनावर असते, सत्तेची भूक. देहाच्या भुका किती असतात? 2. शाबास मास्तर. त्यातली कोणती पण भूक खरी चेतली असेल तर माणसाला झोप येणं अशक्य. म्हणजे आमची इश्काची भूक खरी चेतलेली नसते, असं तुमचं आमच्या प्रश्नाचं उत्तर. बिलकुल खरं. मास्तर, आम्ही तुम्हाला चणे दिले, घरपोच केले, पण ते चावायला तुमचे दात बळकट नाहीत. हे हत्ती दारूमुळे होतं. असं? पण मग आता यावर उपाय आम्ही दाखवतो. त्याची आपल्याला कळती कशाला? आपण कामाची माणसं. कामाच्या माणसाला जास्तीच्या कामाचं ओझं होत नाही मास्तर, खपून जाते. आणि मास्तर, आपलंच माणूस म्हटलं की त्याचं काम न करणं कसं शक्य आहे, नाही का? गुरुवारला तुम्ही आमच्या बरोबर मुंबईला निघायचं आहे. पहाटेच्या कारनं निघूया. ठीक आहे. मास्तर, ही तिकडची तुमची खोली, जरा विश्रांती घ्या, नंतर बघू तुमच्या कामाचं. कस काय मास्तर, काय वाटतंय? परलोकात असल्यासारखं. मास्तर, अरे तुम्ही आमची विस्की घेतलीच नाही. स्वदेशीचं व्रत पूर्वी कधीतरी घेतलं होतं, ते सुटत नाही मला. जित्याच्या खोडी या. मास्तर, आमचं हे सगळं बघून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल नाही? तर मास्तर, आम्ही आज्ञा म्हणणं करत होतो. कारण का, वासना म्हणजे जंगली वाघ, महाभयंकर माणसं खाणारा वाघ. याच्या तावडीत सापडला तो कधी वाचला नाही. खऱ्या मर्दानं या वाघावर स्वार व्हायचं
आम्ही हे मुंबईला येऊन करतो, पण याच्या आहारी नाही. भक्कम मान ठोकून त्याला हवा तसा फिरवतो. कारण मास्तर, यामुळं आमचा आत्मविश्वास वाढतो. कधी सांगितलं नाही मास्तर, आता सांगतो. तुमच्या घरी आम्ही सुखी नाही. माणसात राहून आम्ही एकटे असतो. कामात मन रमवतो, पण मास्तर एकटेपणा कमी होत नाही. तुमची संगत आम्ही जोडली. बाकी आम्हाला कोण मित्र नाही. सगळे साले हित साथ. मास्तर, तुम्ही आम्हाला घाबरत नाही म्हणून तुम्ही आमचे मित्र तरी व्हाल, नाहीतर शत्रू तरी व्हाल. आज तुम्ही आमचे कोणात आम्हाला ठाऊक नाही. मास्तर, आम्ही तुम्हाला आमचे मित्र मानतो. मास्तर, मैत्रीला जागलं पाहिजे. हा, काय मास्तर, कशी काय वाटली बाय? मस्त आहे की नाही? तुम्ही तर बघूनच थकला. अरे अद्याप रात्र आहे. वाघावरची सैर अजून बाकी आहे. तुमच्या सवालाचं उत्तर हवंय ना तुम्हाला? काय? अरे नुसतं बसून ठेवण्यासाठी चांगलेच विहित. अरे काही जमत नसलं तर गला तरी दे की भरून. बायकांनी दारू पिणं बरं झालंय. मला ऐका, तुम्ही दारू पिऊ नका. मी तुम्हाला पाहिजे तर दूध आणून देतो. नाही, दारू पिऊन कमळे कमळे कार्ते. अगं माझं आई, सकाळपासून काही घेतलं नाहीयेस, निदान एवढं दूध तरी घे. कमळे, तू माझं आई का? आता निदान एवढं दूध जरी घेतलं नाहीस ना, तर कमळे आता मी तुला सोडणार नाही. खरोखरचा कमळे, दूध. बाळासाहेबांना आपण मुंबईला पाठवलेले 5,000 त्यांनी एका रात्रीत जुगारात संपवले म्हणतात. जयसिंगराव, नेतृत्वात बदल व्हायलाच पाहिजे. एकट्या हिंदरावची मिजाज चालणार नाही. आमदारांनी सांगून ठेवा. कारभारी, निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. वाटेल तेवढा पैसा होता. मास्तर, तुम्ही बुद्धिमान असाल, पण मर्द नाही. दारूच प्या तुम्ही. वाघावर स्वार व्हायची हिंमत नाही तुमची.
माझ्या आवडत्या समाजगीत कलावंत बंधू आणि भगिनीनो, आपल्या या तमाशाची महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षाची जिवंत आणि रसरशीत अशी परंपरा आहे. आता टेलिव्हिजन निघालेलं आहे, तुमचं ते सिनेमा निघालेला आहे, नाटकं निघतायत रोज नवीन नवीन, परंतु हजारो खेड्यापाड्यामध्ये आमचा जो बहुजन समाज आहे त्याची खरी खुरी करमणूक आणि आवड ही केवळ आमची तमाशाच. तुम्ही मराठी चित्रपटाकडे बघाल तर तुमच्या लक्षात येईल की आमच्या तमाशाची संगत केल्याशिवाय एकही मराठी चित्रपट निर्माण होऊ शकत नाही. तसंच मला तुमचे ते केंद्राचं ना साहित्य अकादमी त्यांनी आपल्या दादबा इंदुरीकरांचा सत्कार केला, गाढवाचं लगेच मला, तर मी त्या अकादमीचं अभिनंदन करतो. खरोखर या भूमीमध्ये शेकडो असे कलावंत निर्माण व्हावेत, त्यांचे सत्कार व्हावेत अशी परमेश्वराजवळ माझी प्रार्थना आणि इच्छा आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. सख्यातला बागामध्ये रंग खेळतला, सख्यातला बागामध्ये रंग खेळतला, रंग खेळतला, रंग खेळतला, रंग खेळतला, रंग खेळतला, सख्यातला बागामध्ये रंग खेळतला. गुलाल गोटा घ्यावा नाळ हाती, हे कुण मारा छाती, रंग भरी पिचकारी तुमच्या हाती, तरी करीन मी प्रेरिती, जसा वृंदावनी खेळे श्रीपती, गोपी घेऊनी तांदाते, गोपी घेऊनी तांदाते, मोद होईल मज हळूच जवळी धरा, आजरा अन सख्यातला बागामध्ये रंग खेळतला, सख्यातला बागामध्ये रंग खेळतला, रंग खेळतला, रंग खेळतला, रंग खेळतला, रंग खेळतला. लाली लाल करावा पोशाख तुम्ही, रथ सजवली बहुभूमी, आज्ञा करावो माझे नारधनी, लाल नेसेल मी पैठणी, लाल कैसुकी आवडते मजमणी, तिला शोभतो तनमणे, बघा शोभतो तनमणे, अत्तरायातला मन शिंगाराचा करा, करूया की सख्यातला बागामध्ये रंग खेळतला, सख्यातला बागामध्ये रंग खेळतला, रंग खेळतला, रंग खेळतला, रंग खेळतला, रंग खेळतला. मास्तर, आम्ही तुमच्यावर जबाबदारी टाकली पण तुम्ही दगा दिला, पैशाचा घोटाळा केला.
₹411.50 शॉर्टेज आलंय काल कॅश मध्ये. या पैशाचं काय झालं? पाणी घेऊ का? घ्या. पण घडल्या गोष्टीचे परिणाम गंभीर होतील मास्तर. उपकार झाले. तुमच्यावर अफरातफरीचा आरोप ठेवता येईल. तुमचं काय म्हणणं आहे घडल्या प्रकाराबद्दल? लिहून घ्या. म्हणायलाच पाहिजे. पैशाचा घोटाळा झालेला आहे. कसा झाला सांगता येत नाही. मी नेहमीप्रमाणे दारूच्या तारेत होतो. मला काहीच आठवत नाही. पण तो मी केलेला आहे असं ठरल्यास त्याचं मिळेल ते प्रायश्चित्त मी घेईन. घेतलंच पाहिजे. इथे सही करा. जा, बाहेर जा. कामावर जाऊ नका. आरोपीला आत पाठवा आणि पुढचं काम मी सांगितल्याप्रमाणे करा. मास्टर, तुम्हाला पोलीसच्या हवाली नाईलाजानं करावं लागणार आहे. जशी आपली मर्जी. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार साहेब, मी झाडबुके बोलतोय. मास्तराच्या प्रकरणाची चौकशी झाली का? हो, गुन्हा कबूल केला आहे साहेब. ठीक आहे, मग पुढे काय करताय? दुसरं काय साहेब, रीतसर प्रकरण पोलीसकडे पोहोचवलं पाहिजे. इथं निंबाळकर इन्स्पेक्टर आहेतच. मास्तरना पोलीस कस्टडीत नेतो म्हणतात. पैसे घेऊन येतोय, एवढ्यात पोहोचेल? केस मागे घेऊ म्हणताय? ठीक ठीक साहेब. बरं साहेब. हो हो, हुकमाप्रमाणे करतो साहेब. ₹413. थँक्यू. बसा बसा ना सर्जेराव साहेब. टाइम नाही. मास्तर, आता तरी नीट बघा. हलत्या चौकशा बंद करा, नाहीतर पश्चाताप होईल. बघा मास्तर, हिंदुराव साहेबांच्या कृपेनं वाचलात, नाहीतर खडी फोडायला गेला असतात. हिंदुराव साहेबांचं मोठेपण, दुसरं काय. हिंदूराव साहेब हो, सोडा म्हणजे 413 भरली. नाहीतर होतं कृष्ण मंदिर नशिबी पुन्हा. पण हिंदूराव साहेब 12च्या भावात गेला मारुती कांबळे. होय, राजकारणाचा बळी ठरला. हा शाप खोटा होता त्याच्यावरचा. होय, पण त्याच्या आई बापाचं काय झालं काही कळलं काय? कडूच्या राष्ट्रात म्हणे, महारवाड्यात. त्याचं तरी काय नशीब. अरे एकुलते एक पार लढाईवर जाऊन पराक्रम गाजून आले म्हण. नाव नशीब राहिलं नाही त्याची. चुपचाप राहिलं का? होय बाबा, पण त्यांचा हात पार वरपर्यंत पोचतात. तुम्हाला मलाच कोणी विचारणार नाही. चल जाऊया. मारुती कांबळे माहिती? मारुती कांबळे 12च्या भावात गेला. मारुती कांबळे 12च्या भावात गेला. लष्करात मर्दुमकी गाजवली. एक पाय तुटला तरी शेरासारखा लागला पट्ट्या.
काय माहित असेल तर सांगा त्याचं काय झालं. मारुती कांबळे जवान वीर त्याचं काय झालं येईल सांग. नाही येणार कारण आपल्याला कोणाला ते ठाऊक नाही. ते एक गुपित आहे गुपित. तुम्ही सांगा मारुती कांबळेचं काय झालं सांगा. अरे तुम्ही काय सांगा हिंमतच नाहीये तुमची कारण तुम्हाला मुळे माहितीच नाहीये. मारुती कांबळे सदैव वैकुंठाला गेला वैकुंठाला. रणांगणात एक पाय गमावलेला मारुती कांबळे खलास अंतर्धान पावला. हे थेरड्या दारुड साल वाटेल ते भक्त मारुती कांबळ्याच्या प्रकरणात पडलास तर भेलास मास्तरा तुझा हार सुद्धा घावणार नाही. कबूल कर पुन्हा मारुती कांबळ्याच्या प्रकरणात पडणार नाहीस ते अंग घे नाहीतर हातच तोडतो तुझा. खाली पडा त्याला त्याच्या छाताडावर नाचून बरगड्यात मोडून टाकतो ते. कबूल कर कबूल कर कबूल कर कबूल कबूल. हे देवाची आण. देवा शपथ देवा शपथ देवा शपथ नाही पडणार त्यात परत. चल रे कशासाठी जीवाला जपलंस नालाय का कशासाठी. ते काय उरलंय काय तुझं आता. कुणाला घाबरलास कुणाला. दीप सारे जाती विरून विजून वृक्ष जाती अंधारात गोठून जडून. दीप सारे जाती विरून विजून वृक्ष जाती अंधारात गोठून जडून. जीवनाशी घेती पैदा गोपून गोपून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे कोणाचे ओझे. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे कोणाचे ओझे.
काय मास्तर, निवडुंगाच्या फळामध्ये उभा पाय टाकू नये असं आम्ही बजावलं होतं तुम्हाला. दुःखानं जगणं का नको झालंय तुम्हाला? काल रात्रीला दत्ताच्या डोंगराकडे गेला तर तुम्ही मरायला. पण त्या डोंगराच्या कुशीआड अंधारात ते 3 माणसं नक्की काय करू शकले? मी दिसायच्या आधीच बेशुद्ध झाला. आमची माणसं तुमच्या मागावर होती आणि आमचं साफ साफ मत आहे मास्तर, तुम्ही हे बरं नाही केलं. नेहमीच बरं करणारे आपण आम्ही खलन 3 माणसं. मारुती कांबळ्याचं बरं आपणच केलं. होय मास्तर, आम्ही आमच्या शत्रूंना सुद्धा दूध पाहतो, त्यांना जीवदान देतो. कांबळीनं आमचं घर झालं, शेत लुटला, एकूण आम्ही त्याला सोडून दिला. खरंदाज आणि उदार आहोत आम्ही, पण त्यानं आमच्या विरुद्ध प्रचार सुरू केला. तिथल्या योजनांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न ते आम्ही कधीही सहन करणार नाही. मास्तर, पूर्वी आम्ही कसे गेलो, पण आज तर तसे नाही. अरे वाल्मिकी सुद्धा जन्मापासून काही वाल्मिकी मुनी नव्हता. आज कित्येक वर्षी या भागाच्या विकासासाठी आम्ही आमचं रक्तात कांबळ्याला त्याचे काय सिंधुरावाच्या जुन्या चारित्र्याचं भांडवल करून त्याला इथं वाद माजायचा होता. म्हणून आपण त्याचा खूप होय, पण त्याआधी परोपरीने आम्ही त्याला समजून पाहिलं, चुटकारून पाहिलं. नगद 15,000 रुपये देऊ, पण नाही ऐकलं त्याने. संपून टाकलं सालं घुंगुरडं. पण तरी त्याचा तपास कोणी करू लागले की तुम्ही घाबरता? घाबरत नाही मास्तर, काळजी घेतो. आमच्या राज्यामध्ये आम्हाला दुही माजायला नाही पाहिजे आहे. इथं कारस्थानं आणि राजकारण नको आहे आम्हाला. कुठलंही काम एका दिलानं झालं तर ते 100% होतं असं आमचं मत आहे. ही आमची तळमळ आहे. तेव्हा कांबळ्याचं काय झालं हे समजून धडा घ्या. का उगा इथं येऊन आमच्यात आधारण जगून तुम्ही आम्हाला रागाला आणता? हा आमचा मूळ स्वभाव म्हणत. एखादा प्रश्न भेटला की त्याचं उत्तर हे मिळालंच पाहिजे, ही जुनी सवय. ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून सूर्य कधीही मावळत नाही. तर हे कसं? हे शोधण्याच्या ध्यासात आम्ही सारी उमेद भिरकावून दिली मला. एका प्रश्नाचा 2 टप पाठलाग केला तेव्हा कळलं की मावळतो. ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून सुद्धा सूर्य मावळतो. कोणत्याही साम्राज्यावर तो जेव्हा उगवतो तेव्हा तो केव्हा तरी मावळणार हे निश्चित असतं. जुनी खोड जाणार कशी? ही अखेरची संधी आम्ही देतो तुम्हाला मास्तर.
हा भाग सोडून चालते वा. किती हजार देता? नाही म्हणजे कांबळेला दिले त्याहून जास्त. त्याचा भाव 15,000चा होता. आम्ही तुम्हाला 5,000 देतो. इतके कमी? तुमचे आमचे प्रेमाचे संबंध लक्षात घेऊन 6 करा. 7 झालं. निदान 7.5 दिले. पण उद्या सकाळला या भागात तुम्ही नाही पाहिजे. ठीक आहे मालक. उद्या सकाळला आम्ही आपल्या राज्याच्या चतुःसीमात असणार नाही. आमचा शब्द. आता मला एकदाच सांगा मालक, मारुती कांबळेचं नक्की काय केलं? त्याला कसा संपवलात आपण? कोणाला सांगणार नाही असं वचन देता? हो. ठीक आहे. मारुती कांबळे कुठल्याही उपायानं ऐकत नाही असं ठरलं. तेव्हा आम्ही ठरवलं त्याचा काटा काढला पाहिजे. खूप त्रास झाला आम्हाला, पण आमचा विलाज नव्हता. अनेकांच्या कल्याणाकरता कधी कधी एखाद्या माणसाला असाच निपटून काढावा लागतो. कांबळे तसा नेक माणूस होता, मर्द होता. आम्ही विचार केला याच्यावर काहीतरी मोठं प्रकरण शेकवल्याशिवाय त्याचं गावातून नाहीच होणं लोकांना पटणार नाही. आम्ही शोधातच होतो. गावामध्ये साळुंक्याची विधवा होती. दिवस गेले होते तिला. औषध घेऊन पोट पाडताना ती मेली. रात्री ती मेली आणि आम्हाला बातमी समजली. रातोरात आम्ही पोलिसांना खबर दिली. पोलीस आले आणि त्यांनी पंचनामा केला. सुईनीनं स्टेटमेंट दिली की मारुती कांबळेनंच त्या बाईला सुईनीकडे आणून पोचवली होती. आगाऊ पैसेही दिले होते. आम्हीच पैसे चारून सुईनीशी तोड केली होती. सकाळीच वॉरंट निघालं मारुती कांबळ्यावर. आमचा होरा बराबर ठरला. मारुती कांबळे गावातनं बेपत्ता झाला. नाहीतर गावाने त्याला उभा जाळला असता. कारण विधवा साळुंक्याची होती ना. तो पळाला तरी आमच्या माणसाची नजर होतीच. आम्ही त्याला भेटायला बोलवला. कारण सौदा करायला हाच टाइम चांगला होता.
मग डोंगराच्या कुशीला काय? सोयीनीचा मुर्दा. तो कसा? मास्तर, तुम्ही बोंबलायला लागलात कांबळ्याबद्दल गावामध्ये. तसे लोक बोलू लागले. ती सोयीन बोलतीचा सगळाच प्रकार उघडा पडला. मग आम्ही त्या म्हातारीला मारून पुरली. त्या रात्री तुम्ही डोंगराकडे गेला होता त्याच रात्री. झालं तुमचं समाधान. आता कटा आमच्या मुलखातून एकदाचे. मुलूक सोडताना पैसे पोचते केले जातील, आमचा शब्द आहे. मालक, आम्ही तुमच्या मुलखातून निघालो हा आमचा शब्द आहे. आम्हाला तुमचे पैसे नको. गेला का हद्दी बाहेर? होय, मी बघितला. पक्का गेला. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. देई कोणा हरीच्या पडे बळी आधी, हारा परी होता त्याच्या गळी धागे. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे, कोणाच्या खांद्यावर कोणाचे. गुड मॉर्निंग. तुम्हाला मिळालं का पत्र? माझ्या समोरच आहे सर. माणूस खमक्या दिसतो. प्रश्नच नाही सर. पत्रकाच्या कॉपीज मुख्यमंत्र्याजवळ पाठवल्या त्यांनी. पत्रकात म्हटलंय तसं. तुम्ही बंदोबस्त नीट ठेवा. हिंदूरावाची माणसं काही करण्याचा प्रयत्न करतील. आता आपल्यावर जबाबदारी आहे. डोळ्यात तेल करून राहा. ओके? काळजी नको सर. हिंदूरावला मी स्वतःच वॉर्न करतो. मारुती कांबळेचा खून झाला असं म्हणणं आहे का तुमचं? त्याच्यावर केल्या जाणाऱ्या भयंकर आरोपांची पोलीस चौकशी झाली पाहिजे इतकंच माझं म्हणणं. बट व्हेर इज हे? कुठे आहे तो? त्याला शोधण्यात यावं. पोलिसांना ते शक्य आहे. हो, बट हे चौकशी कशा करता व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? हो, कशा करता? अहो, न्यायाकरता. मारुती कांबळे हा युद्धावर मर्दुमकी गाजवलेला जवान होता. त्याच्यावर एका विधवा स्त्रीचा मृत्यू घडवल्याचा गंभीर आरोप होता. एका स्त्रीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हायला हवी. मारुती कांबळे दोषी असेल तर त्याला शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणी प्रथम केस नोंदवली गेली, नंतर चौकशी थांबली. का थांबली? ती व्हायला हवी. चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाली पाहिजे. मंडळी, आपल्या मास्तरने आता जे काय सांगितलं ते एकदम बरोबर. या मारुती कांबळ्याच्या गुन्ह्याची चौकशी व्हायलाच पाहिजे. हा का मेन राऊत काय आपण? आपला उगाच कुणी हाकावी आणि काय मोगलाई लागून गेले की काय? तेव्हा मी पुन्हा सांगतो, या कांबळ्याच्या चौकशी करायला पण भाग पाडलं पाहिजे सरकारला.
ट्रंकिंग पार्टी. हा हा कलेक्टर साहेबांना लागला होता. हा 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 लागला. द्या ना द्या. नमस्कार कलेक्टर साहेब. हा मी हिंदूराव दोंडे पाटील बोलतोय. कोण हिंदूराव? बोला, काय हुकूम? आम्ही काय हुकूम करणार साहेब आपल्याला. हा नाही ते साहेब आमच्या मागे लागलेली ती कटकट आपल्याला ठाऊक असेलच की. कटकट? अहो ती तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच आहे ना. जिल्ह्याच्या? असं असं म्हणजे मास्तरांच्या उपोषणाबद्दल म्हणताय तुम्ही? हा आम्ही म्हणतो तुम्ही त्याला उचलून का घेत नाही. हा कलम लावा, पकडा आणि कस्टडीत टाका. कल्पना आहे तुमची. उलट वरून वेगळी दडपण आहेत आमच्यावर. मारुती कांबळ्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याबद्दल. गोष्टी फार पुढच्या खाली गेलेल्या आहेत हिंदूराव. कल्पना नाही तुम्हाला. सावध व्हा तुम्ही. मग साहेब काही मार्ग सुचवा की. आत्ता विचारताय? त्याला आता फार वेळ झालाय. तुम्हाला हे आधीच कळायला हवं होतं महाराज. दीज मेथड्स डोंट पे इन द लॉंग रन यू सी. एनिवे अच्छा, मग तुमचं काही खास काम नव्हतं का? आम्हाला वाटलं काय आहे. मी इंदुराव दोंडे पाटील बोलतोय. ओ हो कोण हिंदूराव? काय म्हणता साहेब? हा? अरे बऱ्याच दिवसात तुमच्या मळ्यावर काही झकास पार्टी बिर्टी झाली नाही. नाही जरा चुकल्यासारखं वाटतं. बा हा आज गरीबावर कृपा का केली साहेब? मास्तरच्या उपोषणाबद्दल. हा ते काय नाही का चालू? त्यानिमित्त भरलेल्या सभेत तुम्ही भाषण सुद्धा केलं. त्याचं काय? आमच्या विरुद्ध बोललात तुम्ही. तुमची कल्पना आहे हिंदूराव. मी नुसत्या चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिला. इतरांनी दिला म्हणून मला नाईलाज झाला. हिंदूराव अहो राजकारण आहे ना हे. होय की राजकारण आम्हालाही आहे थोडं ठाऊक. आम्हीच आमच्या भागातून तुम्हाला निवडून दिलाय. तेव्हा या सर्व प्रकरणातून आम्ही बाहेर कसं पडायचं ते तुम्ही सांगा. तुम्ही आमच्यासाठी काय करता बोला. खूप काहीतरी करायची इच्छा आहे हिंदूराव. पण काय करता येईल हे सांगणं मोठं कठीण आहे. आता आमचा सल्ला मानणार असाल ना तर एक सांगतो. सार्वजनिक आयुष्यातून आप खुशीने कायमचे निवृत्त व्हा हिंदूराव. सारे उगाच भानगड नको. आभारी. जिल्ह्याच्या ठिकाणी आमची सभा बोलवा. काय? दौंडी पिटून जाहीर करा. आम्ही स्वतःच बोलणार आहोत. काय म्हणते तब्येत?
सर्वांचे लाडके नेते हिंदूराव धोंडे पाटील आता भाषण करणार आहेत, तेव्हा सर्वांनी शांत राहा. मित्रहो, हिंदूराव पाटलांच्या थोर कर्तृत्वाची ओळख करून देण्याची गरज असते. सूर्याला सूर्य म्हणावं लागत नाही. महासागराची ओळख हा महासागर अशी करून द्यावी लागत नाही. आपण त्याला तेव्हाच ओळखतो. तसे हिंदूराव या भागातले हिमालय आहेत. मित्रहो, आपल्या भागाची प्रगती आणि हिंदूराव पाटील या गोष्टी वेगळ्याच होऊ शकत नाही. हिंदूराव पाटलांच्या कर्तृत्वाबद्दल बोलायचं म्हणजे तुमचं राहून द्या, तुम्ही खाली बसा. हिंदूरावांना बोलू द्या, खाली बसा. तर मी माझं भाषण संपवतो. माझ्या भावानो आणि बहिणीनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे तो पुढारी म्हणून नाही. पुढाऱ्यांसारखी गोड गोड आश्वासनं देऊन फसवायची रीत आमची नाही. मी हातानं करून दाखवणारा माणूस आहे. हातानं करून दाखवतो तो कोण? कष्टकरी. कष्टकरी या माळाचं नंदनवन करण्याचा माझा प्रयत्न. परंतु काही चांगल्या कामात नतद्रष्ट माणसं आली, अस्तनीतले निखारेच. आणि मित्रांनो, त्यांचं खरं रूप उघडं करून दाखवण्याकरता आज मला इथे यावं लागलं. माफ करा आया बहिणीनो, दादानो, हे सगळं तुम्हाला ऐकवण्याकरता या रणरणच्या उन्हामध्ये तुम्हाला बसावं लागलं. पण काय करणार? एका रोपाला जर कीड लागली तर सारं पीक खाऊन टाक. तर या किडीचा बंदोबस्त केला पाहिजे. महाभयंकर कीड, बाहेरून आलेली ही कीड जसा गव्हावर तांबेरा पडतो. दादानो, तुम्हाला कल्पना असेल की यावर्षी जुंदळ्यावर मिजमाशी आली, तिचा बंदोबस्त केला पाहिजे. तशी त्या गावाला सुद्धा एक बाहेरून कीड आली आहे, तिचा बंदोबस्त केला पाहिजे. कुठं आहे ती कीड? त्या झाडाखाली बसलेली आहे. मास्तर ही ती कीड. हो, ते जाऊ द्या, मारुती कांबळेबद्दल बोला. मारुती कांबळ्याबद्दल सुद्धा मी बोलणार, पण त्या अगोदर उपोषणाचा आव आणणाऱ्या पांढऱ्या कपड्यातल्या ह्या काळ्या माणसाविषयी तुम्हाला मला काही सांगायचं आहे. हा नीच माणूस आमच्या आधाराने इथं राहील, त्याला आम्ही कामाला लावू. मला सांगा, जिथं खाल्लं तिथं ज्यानं घाण करून ठेवली, अफरातफरची खडीच फोडायला जाणार होतो, परंतु आम्ही म्हटलं माणूस आहे, चुकायचं. आणि यानं आमच्या विश्वासाचा गैरफायदा आहे आणि इथल्या विकासाला सुरुंग लावण्याचा भयंकर घाट. म्हणून याला अद्दल घडवली पाहिजे आहे, याची छितू झाली पाहिजे आहे, याला डांबर फासलं पाहिजे आहे, गाडवरून भिंत काढली पाहिजे आहे. बंधूनो, म्हणून या भागातून याला हकलला पाहिजे आहे. तेव्हा बंधूनो, या भागाचा आपल्याला विकास पाहिजे आहे का या भागाचा सत्यानाश करायचा आहे ठरवण्याची वेळ आलेली आहे. या हरामखोर माणसाच्या नादी लागून या भागाचा आपण नरक करणार आहोत काय नीच माणसाला हसवून देऊन या भागाचा आपण स्वर्ग करणार आहोत, हाच मुख्य सवाल आहे. अहो, मारुती कांबळेचं काय झालं? मारुती कांबळेचं काय?
काय म्हणताय? रातोरात बेपत्ता झाले? होय साहेब, कुठे गेले अजून काय समजलेलं नाही. चौकशी चालू ठेवा. एवढा जबरदस्त गडी पण अखेर घाबरला. चौकशी करतो साहेब, पण आता कठीण आहे हिंदूरावांचं. मास्तर 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 अभिनंदन अभिनंदन. उठा मास्तर उठा. अहो हिंदूराव पळाला गावातून. हा तुमचा जय झाला मास्तर. कुठे आहात? उठा मास्तर उठा. काय झालं काय? हिंदूराव पळाला. त्याच्या सगळ्या राज्यामध्ये अंधाधुंदी मारली आहे. कारखान्यात मोठा संप चालू झालाय. डेअरी बंद पडली आहे. अहो त्या पोल्ट्री मॅनेजमेंट मध्ये ही भांडणं सुरू झाली आहे. त्या हिंदूरावाची राजवट एकदम कोलमडली मास्तर. अहो आणि काय कुणाचा पाय पोस कुणाच्या पायात नाही राहिलेला. हा खरा त्या हिंदूरावाचं साम्राज्य खरा. मास्तर मास्तर त्या कांबळ्याचं झंगट मात्र झाक मागे लावून दिला तुम्ही त्याच्या. चला आम्ही चलतो आता. अहो आमच्या शेअर होल्डराची मीटिंग आहे आता. हा बाकी मास्तर आजची मीटिंग गाजणार. आमचीच पार्टी वरचढ होणार आणि मग काय आम्हीच चेअरमन की. तुमचं अभिनंदन करावं म्हणून मी इथं आलो तुमच्याकरता. येऊ मास्तर आता येत. त्या हिंदू गावाचं साम्राज्य खरा. बाकी मास्तर आजची मीटिंग गाजणार. आमचीच पार्टी वरचढ होणार आणि मग काय आम्हीच चेअरमन की. काय मास्तर उपास सोडला काय? बाकी तुम्ही कुस्ती जिंकलीत हा? काल असतो इथं. आपण आलात म्हणून मी आलो मालक. कट्टा मरून जाशील. तशा वेळा येऊन वाया गेल्या मालक. आता आली असेल तर ती साधलीच पाहिजे. मास्तर शहाणपणा करू नकोस, मरशील. हा आणखी एक खून आपल्या जमेला होईल. आणखी काय होणार आहे? मी मेलो तर कोण रडणार आहे मालक? मी म्हणजे काय मारुती कांबळे नव्हे. दगा केलास तो आमच्याशी मास्तर. दिलेला शब्द पाळला नाही. दिलेला प्रत्येक शब्द मी पाळलेला आहे मला. नाही, मारुती कांबळ्याबद्दल बोलणार नाहीच असा शब्द दिला होतास तू. आपली स्मरणशक्ती आपल्याला दगा देते मला.
आपल्या राज्याबाहेर मी निघून जाईन एवढाच शब्द मी आपल्याला दिलेला होता आणि तो मी पाळलेला आहे. मास्तर, त्या खुनाची हकीकत तुला सांगितली, तू वचन दिलंस म्हणून. मग ते वचन मी पाळलेलं आहे. मला आपल्या राज्याबाहेर मी लागलीच निघालो. मास्तर, दोस्तीत दगा दिला. नखराम. मग खरा ही दोस्तीतली शिवी नव्हे, मला उपकारातली. चालता हो, नाही तर सगळं पिस्तूल तुझ्या खोपडीत रिकामं करीन. बोट थोडा चाप मला संपवून टाका, नाहीतर आता तुमची सुटका नाही. मला काय करीन? या मास्तरचा इंगा तुम्हाला अजून ठाऊक नाही. मालक, मी जिवंत राहिलो ना तर तुम्हाला परत घेऊन जाईन. परत? हा, परत तुमच्या राज्यात. त्यासाठीच तर तुमचा शोध घेत इथवर आलो. मालक, कशाला? आम्हाला जन्मठेपर पाठवायला? चालायला आम्ही येणार नाही. मालक, तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही भोगताच आहात. असे देशोधडीला लागून, घरादाराला पारखं होऊन, असे घोबडासारखे लपून. माझा ऐका मालक, चला. तू पोलिसांचा एजंट आहेस? नाही मालक, मी असलोच तर तुमचाच एजंट आहे. मालक, तुम्ही निर्माण केलं ते सोडून तुम्हीच पळा. तुमच्या मागे त्याची वाताहात सुरू झाली. मालक, सगळी व्यवस्था कोलमडून पडली. नाही मालक, तुमच्या मुळापासून तुम्ही पळून नाही जाऊ शकत. तुमच्या सावलीपासून तुम्ही कुठं पळणार? मालक, तुमचं स्थान तिथे आहे, त्या तुमच्या राज्यात. चला मालक, आपण परत जाऊया. नाही, आम्ही नाही येणार. तुम्ही येणार आहात मालक? नाही, आम्ही नाही येणार. आणि आम्ही तुमच्याशिवाय परत जाणार नाही. मग मर. नाही मालक, मरण आमच्यावर रुसलेलं आहे, ते येणार नाही. आम्ही बहुतेक अमर होणार. मालक, आम्ही तुम्हाला संधी दिली ती तुम्ही घेतली नाही. आता आमची पाळी. निघा मालक, तुमचं पोरकं झालेलं राज्य तुम्हाला परत बोलावतंय. मालक, काळ आला होता पण वेळ आली नाही. आपलं मरण आपण निवडत नाही मालक, आपण जगणं निवडू शकतो, आणि ते सुद्धा काही वेळा. मालक, निवड करा. याड जगणं ते मर्दासारख्या केल्या गोष्टीच्या जबाबदारीला सामोरं जाणं. काय मान्य आहे तुम्हाला? मालक, स्वानुभवावरून सांगतो, दारू हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हे. मला उत्तर द्या, तुमचं तुम्हाला उत्तर द्या. काय पत्करणार आहात तुम्ही? कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. कशासाठी उतरावे तंबू ठोकून,
कुणासाठी रक्त ओपून जगतात येथे कोणी मनात पुजून सरी कसे फुलतात गुलाब हे ताजे